हे हाताने बनवलेले सोफा कव्हर पहा, यामुळे घराची शोभा खूप वाढते। याची रचना खूप सुंदर आहे। आपल्या घराला यामुळे नवीन लुक मिळतो। आमचा व्हिडिओ पहा आणि घर बसल्या कमवायला सुरुवात करा। ते आजच व्हिडिओ पहा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि असाच ग्रॅनी स्क्वेअर बनवायला शिका। आता सुरुवात करूया। मॅजिक रिंग करायचा आहे। पिवळ्या रंगाच्या धाग्याने 3 चेन करायचे आहे आणि त्यास सर्कलमध्ये एक डबल क्रोशा करायचा आहे। असे आपल्याला या सर्कलमध्ये एकूण 11 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। सेम मॅजिक सर्कलमध्ये 3 चेनचा एक आणि हे 11 असे आपले एकूण 12 डबल क्रोशे होईल आणि त्यानंतर 12 पेटल्स बनतील। हे झाल्यावर बघा, हा क्लोज करायचा आहे धागा ओढून आणि इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचा आहे। एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा। यानंतर आपल्याला पांढरा धागा जोडायचा आहे। त्यासाठी एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि कोणते एका स्टिचवर याला सिंगल क्रोशाने जोडायचं आहे। आता आपण पाकळ्या करणार आहोत। त्यासाठी 3 चेन करायच्या पहिले आणि त्याच ठिकाणी डबल क्रोशा करायचा। पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा। असे सेम स्टिचवर एकूण 5 डबल क्रोशे करायचे किंवा 4 पण करू शकता। 3 चेनचा एक आणि नंतर 4 किंवा 4 पण ठेवले तरी चालेल। त्यानंतर याचा आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे। तर हुक काढून घेतली, तिसऱ्या चेनमध्ये हुक टाकायची आणि जिथून हुक काढली तो लूप या तिसऱ्या चेनमधून ओढायचा। हा झाला आपला पॉपकॉर्न स्टिच। मग 2 चेन करायचे, पुढच्या स्टिचवर असेच 5 डबल क्रोशे करायचे सेम स्टिचवर आणि त्या 5 डबल क्रोशाचा एक पॉपकॉर्न स्टिच करायचा। 3 झाले, 4 आणि 5। हुक बाहेर काढायची, त्या लूपमधून पहिल्या याच्यातून हुक टाकून लूप बाहेर ओढायचा विडा। 2 चेन करायच्या, परत तसाच पॉपकॉर्न स्टिच पुढच्या स्टिचवर घ्यायचा आहे। 5 डबल क्रोशे करून घ्यायचे सेम स्टिचमध्ये। आपल्याला अशा एकूण 12 पाकळ्या कराव्या लागेल। प्रत्येक स्टिचवर एक एक पॉपकॉर्न स्टिच करून 5 डबल क्रोशाचा। जर तुमच्या लक्षात आलं असेल पॉपकॉर्न स्टिच कसा करावा लागतो, तो हा लूप ओढायचा आणि नंतर 2 चेन करायचे। तसे आपण सगळ्या याच्यात करून घेऊ पॉपकॉर्न स्टिच। हे बघा अशा प्रकारे दिसेल आहे। तर हे झाल्यावर दाखवते मी तुम्हाला। आपल्या इथे 12 पॉपकॉर्न स्टिच झाल्या, म्हणजे 12 पाकळ्या झाल्या। मग इथे पहिल्या पॉपकॉर्न स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून एक चेन करायची, हा धागा कापून घ्यायचा। आता आपल्याला हा हिरव्या रंगाचा जो बाहेरचा भाग आहे तो करायचा आहे। त्यासाठी मी हिरवा धागा घेत आहे, तुम्ही अजून दुसरा पण रंग घेऊ शकता तुमच्या कल्पकतेने। एक स्लिप नॉट करून 2 चेनच्या गॅपमध्ये याला सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं। 3 चेन करायच्या, त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा, परत त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशा, 3 चेनचा एक आणि हे 2 डबल क्रोशे, असे 3 डबल क्रोशे झाले। परत पुढच्या गॅपमध्ये सेम गॅपमध्ये असेच 3 डबल क्रोशे करायचे आहे। 3 पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे, 2 3। त्यानंतर 2 चेन करायच्या, 2 पुन्हा त्याच ठिकाणी
3 डबल क्रोशे करायचे. हा आहे कॉर्नरचा भाग, त्यामुळे आपण एकाच गॅपमध्ये 6 डबल क्रोशे केले आहे. पुढे 3 डबल क्रोशे करायचे सेम गॅपमध्ये. हा झाला बाजू साईडचा भाग, त्यामुळे इथे फक्त 3 केले आहे. असं 2 वेळा करायचं. एक ट्रायंगल झाला आपला, एक स्लॉट, हा दुसरा स्लॉट 3 डबल क्रोशाचा. आणि आता येईल कॉर्नरचा भाग. तर कॉर्नरच्या भागात बघा 6 डबल क्रोशे करायचे असतात. 3 झाल्यावर 2 चेनची गॅप घ्यायची. तसे 4 कोपऱ्यात आपल्याला 4 वेळा करावं लागेल 6 डबल क्रोशाचा स्लॉट. आणि मधात बाजूंमध्ये 2 स्लॉट्स राहील. तर हा कॉर्नरचा भाग आहे. इथे आपण 3 डबल क्रोशे करू, 2 चेन घेऊ आणि परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. असा हा कॉर्नरचा भाग आहे. आणि बाजूंचा भाग म्हणजे फक्त 3 डबल क्रोशे. असे 2 स्लॉट्स तयार करायचे. पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करूया. 2 3. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये पण असेच 3 डबल क्रोशे. 1 2 3. आता परत कॉर्नरचा भाग येणार आहे, त्यामुळे इथे 6 करायचे आहे डबल क्रोशे. आणि 3 नंतर 2 चेनची गॅप ठेवायची. हे बघा 2 चेनची गॅप. पण तिथेच आता पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे. म्हणजे हा झाला कॉर्नरचा भाग. 2 3. आता हा बाजूचा भाग आहे पुढे, तर इथे 3च डबल क्रोशे करायचे. 1 2 3. एक स्लॉट झाला. आता अजून दुसरा स्लॉट, तर इथे पण 3 डबल क्रोशे सेम गॅपमध्ये. 2 3. आता हा कॉर्नरचा भाग आहे. 2 स्लॉट झाल्यानंतरचा भाग म्हणजे कॉर्नरचा कोपऱ्यातला. तर तिथे 6 डबल क्रोशे. 3 डबल क्रोशे करायचे, 2 चेन आणि परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. 1 2 चेन, परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे. अशा प्रकारे आपला हा राऊंड पूर्ण होईल. जोडायसाठी काय करायचं, जिथून सुरुवात केली तिच्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. नेहमी जसं जोडतो तसं. आता याच्या पुढचा राऊंड चालू करायचा आहे, तर त्यासाठी 2 स्लिप स्टिच करायचे आणि सेंटरमध्ये यायचं. 2 स्लॉट्सच्या सेंटरमध्ये. सेंटरच्या गॅपमध्ये मग आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे. आधीच्या राऊंड सारखंच आहे, फक्त इथे 3 स्लॉट्स करावं लागेल. आणि आपण 2 करत होतो साईडला. बाकी सेम आहे, कॉर्नर सेम आहे. हे बघा 3 डबल क्रोशे करायचे. पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे. हे झाली बाजूची. पुन्हा आता आलेला आहे कॉर्नरचा भाग. तिथे 6 डबल क्रोशे करावं लागेल. 3 डबल क्रोशे झाल्यावर 2 चेनची स्पेस ठेवायची. त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. 1 2 3. पुढच्या गॅपमध्ये फक्त 3 डबल क्रोशे, कारण तो साईडचा भाग आहे. 1 2 3. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये असेच 3 डबल क्रोशे. 1 2 3. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. तर बघा या राऊंडमध्ये
तीन तीन डबल क्रोशियाचे 3 स्लॉट्स बनत आहे. याच्या अगोदरच्या राऊंडमध्ये 2च स्लॉट्स बनले होते. आता येईल कॉर्नरचा भाग. कोपऱ्यावर कसं करायचे, 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, 2 चेन, पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. एक, 2, 3. 3 डबल क्रोशे, 3 स्लॉट्स आणि कॉर्नरला 6 डबल क्रोशे. अशा ह्या बाजू करायच्या आहे. दोन्ही बाजू करून घेऊ. झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपण करून घेतले आहे. आणि आता फर्स्ट डबल क्रोशियावर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. अशा प्रकारे इथे हा आपला ग्रॅनी स्क्वेअर पूर्ण झाला आहे. तुम्हाला हा खूप आवडला असेल. बघा, मागच्या बाजूनी फिनिशिंगसाठी आपण हा धागा ओढून घेऊ. ही ट्रिक मी तुम्हाला सांगणार होती, ज्याने आपलं वर्क खूप फिनिशिंगचं दिसेल, समोरून पण आणि मागून पण. हे जे एक्स्ट्रा धागे असतात ते असे हाईड करायचे असतात मागून हुकच्या मदतीने. आता आपण हे जोडायचे कसे ते बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की हे जोडायला शिकवा. त्यासाठी आपण पांढरा रंग घेत आहोत. तुम्ही हिरवा पण घेऊ शकता, पण एक लक्षात यावं जोडायचं कसं तर, आणि हे शोभून दिसणार आहे म्हणून मी पांढरा घेत आहे धागा. एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे. हिरवा पण घेऊ शकता आणि दोन्ही जोडून घ्यायचे कॉर्नरवरून सिंगल क्रोशाने. आता काय करायचे, पहिल्या ग्रॅनी स्क्वेअरचा पहिला लूप घ्यायचा. हे असे चेनमध्ये बघा 2 लूप दिसतात, त्यातला पहिला घ्यायचा आणि दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरचा पण पहिला लूप घ्यायचा. त्यातून हुक टाकून हा पांढरा धागा वर ओढायचा. पुन्हा तसंच करायचं. पहिल्या ग्रॅनी स्क्वेअरचा फर्स्ट लूप, पहिला लूप, पहिला वेढा आणि हा पहिला धागा. बघा, असे गहूच्या आकाराचे दिसतात आहे ना, त्याच्यातला एक एक धागा आपण घेत आहे. 2 ग्रॅनी स्क्वेअरमधून एक एक, आणि मग हुकच्या साह्याने तो वर ओढायचा दोन्ही धाग्यांतून. तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल आणि हे जोडल्यावर खूप सुंदर दिसते. 2 याचा एक एक धागा घ्यायचा, पांढरा धागा त्या दोन्ही धाग्यांच्या खालून वर ओढायचा. माझ्या बोटाला लागला आहे थोडा, त्यामुळे एक हळू होत आहे, पण सोपं आहे. तुम्ही एकदा लक्षात घेतलं तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ग्रॅनी स्क्वेअर जोडता येईल आणि तुम्ही यापासून सुंदर बॅग, पर्स, कुशन कव्हर इत्यादी वस्तू बनवू शकता तुमच्या आयडिया, कल्पकतेनुसार. फक्त ही एक ट्रिक शिकून घ्यायची आहे जोडायची. पहिला लूप घ्यायचा, याचा पहिला लूप घ्यायचा, दोन्ही लूपमधून
हुक बाहेर काढायचे. तुम्हाला थोडं दिसायला त्रास होत असेल ते मला स्टँडमुळे बरोबर पकडता नव्हतं येत, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी चांगले शिकवेल. मी असेच ग्रॅनी स्क्वेअरचे व्हिडिओ पुन्हा टाकणार आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्यासोबत अशाच क्रोशाच्या नवीन नवीन डिझाईन शिकत राहा. आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मी पण माझ्या शिकवण्यामध्ये सुधारणा करेल, इम्प्रूव्हमेंट करेल. आणि तुम्हाला माझ्या डिझाईन्स कशा वाटतात त्या पण मला सांगा, म्हणजे माझा उत्साह वाढेल आणि मी तुमच्यासाठी नवीन नवीन डिझाईन घेऊन येत जाईल. हे बघा, या चेन हे सुंदर सोफा कव्हरमुळे तुमचा सोफा खूप आकर्षक दिसतो. ते आजच घरी आणा.